नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नारी दूत ॲप्लिकेशनमध्ये माझी लाडकी बहीण योजना ही ॲप्लिकेशन आत तुम्ही किंवा फॉर्म कशा प्रकारे भरू शकता तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले तुम्हाला जे नारी दूत ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला या ॲप्लिकेशनला परमिशन द्यायचं आहे। ते अशा प्रकारे स्क्रीनवर जशा प्रकारे दिसतंय तो अशा प्रकारे तुम्हाला परमिशन द्यायचं आहे। वाईल यूजिंग दिस ॲपवर क्लिक करायचं आहे सगळ्यात पहिले, जसे ओपन करसाल त्यावेळेस, ठीक आहे। त्याच्यानंतर स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून, जे स्क्रीनवर आलेलं आहे ते वाचून पुढे जाण्यासाठी डनवर क्लिक करायचं आहे। डनवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुन्हा एकदा वाचून घ्यायचं आहे आणि पुढे जाण्यासाठी क्लिक करायचं आहे, ठीक आहे। यापुढे ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला असं पेज ओपन होईल, जसे की तुम्हाला आपल्या मोबाईल नंबर जे आहे ते तुम्हाला इथं जे आधार नंबरची लिंक आहे ते मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर नमूद केल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन जे आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे त्या बाजूला चौकोनी बाजूवर बॉक्सवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित टाकल्यानंतर क्लिक केल्यावर अशा प्रकारे अटी व शर्ती दिसतील। या मजकूर असल्यास स्वीकारवर क्लिक करायचे आहे। हे सगळं वाचून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ॲक्सेप्ट म्हणून करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर सगळे सबमिट केल्यानंतर OTP येईल। OTP टाकून कन्फर्मवर क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असा एरर स्क्रीनवर दिसेल। अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा, वर क्लिक करायचं आहे। प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव, ईमेल, जिल्हा, तालुका आणि नारी शक्ती प्रकार नमूद करायचा आहे, जसे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। याच्यामध्ये तुम्ही नारी शक्ती, समजा नारी शक्ती प्रकार निवडायचा आहे। ओपन होईल आणि तुम्ही ते प्रोफाईल माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल तयार होईल। ते तुम्हाला स्क्रीनवर दिसते, अशा प्रकारची प्रोफाईल दिसेल, ठीक आहे। ते प्रोफाईल दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त खाली जे अर्ज भरण्याआधी योजनेविषयी जाणून घेण्यास तसेच हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे। जिथे एरो दाखवलेलं आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी सगळे खालील जे कागदपत्र दिलेले आहेत ते कागदपत्र आपल्याजवळ ठेवायचे। आधार कार्ड झालं, बँक पासबुक झालं, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, याच्यातून कोणताही दाखला असल्याचा पुरावा असल्यास पाहिजे आपल्याजवळ, आहे ना। महिलेचा जन्म पराजत झाल्या असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवासी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे जोडावे। नवऱ्याचे कोणतेही जर लग्न झालं असेल तर नवऱ्याचा कोणताही पुरावा इथं जोडून टाकायचं, नाही तर राहू द्यास, ठीक आहे। त्याच्यानंतर उत्पन्न दाखला, पिवळे राशन कार्ड किंवा केशरी राशन कार्ड असल्यास राशन कार्डाची प्रत जोडायची आहे। याच्यातून कोणतंही उत्पन्न दाखला नसेल तरी चालेल, पण पिवळे किंवा केशरी राशन कार्ड तुम्हाला पाहिजे। त्याच्यानंतर स्वाक्षरी केलेले हमीपत्र। त्याच्यानंतर हमीपत्राची कॉपी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा। हमीपत्र डाउनलोड जर करायचं असेल तर ते तुम्हाला हमीपत्र डाउनलोड म्हणून इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यासाठी या टॅबवर क्लिक करायचं आहे। इथं जे टॅब दिसतं आहे त्याच्यावर टॅबवर क्लिक करायचं आहे। अटी व शर्ती स्वीकार केल्यावर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल। ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा अर्ज भरणाऱ्याने महिलेचे संपूर्ण नाव या रकान्यात भरायचं आहे। जे सगळ्यात वरचं रकाना दिसतं आहे त्याच्यामध्ये महिलेचं पूर्ण नाव टाकायचं, लग्नानंतरचं किंवा लग्नाआधीचं। लग्न झालेलं असेल तर लग्नानंतरचं आणि नसेल झालं तर लग्नाआधीचं, ठीक आहे। त्याच्यानंतर अर्जदाराचे नाव भरल्यानंतर जन्मतारीख भरायची। त्यासाठी सगळ्यात पहिले जन्मदिनांक निवडायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तिथं आधार कार्डवर जे जन्मतारीख आहे तेच जन्मतारीख आपल्याला इथं टाकायची आहे। जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅलेंडर स्क्रीनवर दिसेल। याच्यावर कॅलेंडर येईल, त्याच्या प्रकारे तुम्हाला इथं चूज निवडायचं आहे आणि अर्जदाराची दिनांक, महिना आणि इयर्स अशा प्रकारे निवडून तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ओके करायचं आहे। अर्जदाराचे वय 21पेक्षा कमी असल्यास किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असल्यास अशा प्रकारचा मेसेज स्क्रीनवर येईल।
आणि असा मेसेज दिसल्यास तुम्ही अर्जदाराने अर्ज भरू नये. 21 वर्षापेक्षा कमी किंवा 65 वर्षापेक्षा जास्त जर वय असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरला जाणार नाही किंवा भरत असतील तर हा फॉर्म भरू नये असं या ॲप्लिकेशनचं म्हणणं आहे. ठीक आहे. जन्मतारीख भरल्यानंतर अर्जदाराने रहिवासीचा भरावा रकान्यात दिलेल्या जागी क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे. आधार कार्डवर जे काही जिल्हा दिलेला असेल ते आपल्याला इथं निवडायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा आधार नंबर व मोबाईल क्रमांक आणि अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभधारकाची रक्कम नमूद करायची. जर शासनाच्या दुसरी योजना जर लाभ घेत असेल तर ते रक्कम इथे टाकायची आहे. महिलेचा जन्म पराजात झाला असल्यास होय अथवा नाही निवडावे. होय निवडल्यावर ते निवडायचं आहे. अर्जदाराचे खाते व ज्या बँक खात्यात आहे त्याची माहिती अचूक भरण्याची हवी. बँक खाते जे आहे ते बँकेची जी माहिती आहे ते व्यवस्थित भरून घ्यायची, अचूक भरायची. अर्जदाराचे आधार का बँक खात्याचे जोडलेले आहे का याबाबतची माहिती भरायची. जे अर्जदाराचे बँक आधार बँक आहे ते जोडलेले आहे का ते व्यवस्थित विचारून ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. कारण की त्याच्यामध्ये चुकी नको. चूक जर झालं तर त्याच्यामध्ये एडिट करायचं ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळं म्हणतो. आधार कार्डाचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करायचा आहे. महिलेला जन्म पराजात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवासी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे जोडावे. राशन कार्ड पहिला व शेवटचा फोटो अपलोड करावा. महिलेचा जन्म पराजात झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे जोडावे. अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराने डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करायचं आहे. अर्जदाराचा बँक पासबुक अपलोड करायचं आहे. ते का अनिवार्य नाही. बँक पासबुक जे आहे ते जोडले तरी चालेल, नाही जोडलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा जे फोटो आहे ते व्यवस्थित काढून ते अपलोड करायचं आहे किंवा सेल्फी काढून अपलोड करायचं आहे. व्यवस्थित सेल्फी काढायची किंवा पासपोर्टवर फोटो अपलोड करू शकता. या दोन्हीतून कोणतंही एक तुम्ही चूजमध्ये निवडू शकता. त्याच्यानंतर आपण खाली जर पाहिलं तर तुम्हाला जे आहे इथं मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो आहे कारण की तुम्हाला इथं चूक होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित फॉर्म कशा प्रकारे भरायचं ते सगळं मी व्यवस्थित इथं तुम्हाला स्क्रीनवर लाईव्ह करून दाखवत आहे. म्हणजे इथं तुम्हाला पूर्ण टोटल ॲरोच्या द्वारे तुम्हाला दाखवून मी इथं बोलत आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे. फक्त याच्यामध्ये चूक करू नका कारण की चूक जर झाली तर याच्यामध्ये तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळणार नाही किंवा तुम्ही एडिट करू शकणार नाही. फक्त याच्यामध्ये प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन ऑप्शन मिळेल, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता आणि वापस येऊन पुन्हा एकदा अचूक फॉर्म भरू शकता. त्याच्यामुळे मी म्हणतो की अचूक फॉर्म आताच भरून घ्या कारण डबल फॉर्म भरण्यामध्ये मजा नाही. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरच्या बाजूच्या चौकोनी रकान्यात क्लिक करावे. हमीपत्र दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. जे हमीपत्र आहे, जर तुम्ही अपलोड केलं तर याच्यामध्ये ॲक्सेप्ट करायचं आहे. जर नसेल केलं तर ॲक्सेप्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर जतन करा या टॅबवर क्लिक करून पुढे जायचं आहे. हमीपत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यायची आणि माहिती जतन करायची. जतन करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला सगळे बाबी मान्य असतील तर जतन करा या टॅबवर क्लिक करून पुढे जायचं आहे. अर्ज भरल्यास व कागदपत्र अपलोड केल्यानंतर भरलेला अर्ज प्रिव्ह्यू अशा प्रकारे पाहता येईल. जे अर्ज भरले ते अशा प्रकारे दिसेल तुम्हाला. ते पूर्ण व्यवस्थित पाहून व्यवस्थित भरायचं आहे आणि त्याच्यानंतर ते सबमिटवर करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढं पाहणारच आहोत, ते मी सगळं तुम्हाला याच्यामध्ये दाखवणारच आहे. तर माहिती जतन केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होम पेजवर जाऊन यापूर्वी केलेला अर्ज टॅबवर क्लिक करायचा आहे. जे यापूर्वी केलेला अर्ज होमपेजवर गेल्यानंतर यापूर्वी केलेला अर्ज या टॅबवर जाऊन तुम्ही जे ॲप्लिकेशन नंबर आहे ते पाहण्यासाठी इथं क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जे फॉर्म आहे, जे माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म जे भरत आहे
ते तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये अशा प्रकारे भरू शकता. जर व्हिडिओ पसंत आला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.